अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला ग्रहणाच्या दिवशी कोणकोणत्या वस्तूवर तुळशीपत्र ठेवावं. खूप जण ग्रहण म्हटलं की असं त्यांना काय वाटतं का त्यांच्या अंगामध्ये कोणती शक्ती येते. खूप जण घाबरतात. ग्रहणाला घाबरायची गरज नाही. ग्रहण हे पाळायची गरज आहे, न घाबरायची. लक्षात ठेवा. आम्ही लहानपणी जे जे करायचो ना ते मी तुम्हाला गोष्टी सांगतोय. साध्या आणि सोप्या आहेत. हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. कोणीच नाही सांगणार. काही काही जण ग्रहणच पाळत नाही. ग्रहण म्हणजे त्याला काहीच वाटत नाही. काही काही जण ग्रहणामध्ये झोपतात. खूप जण म्हणतात असं केल्याने काही परिणाम होतो का. प्रत्येकाचे परिणाम होत असतात, हे लक्षात ठेवा. आपल्याला आध्यात्मिक शक्ती जर वाढवायची असेल तर ग्रहणाशिवाय आध्यात्मिक शक्ती वाढत नाही. खूप पॉवरफुल ताकद आहे. आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. 3 मार्चला ग्रहण आहे. त्या दिवशी सत्यनारायण पूजन ग्रहणानंतर आंघोळ करून करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. 3 मार्चला जे ग्रहण आहे त्याचे वेध सकाळी 11 वाजेपासून चालू होता. 11 वाजेपासून चालू होता. पण ग्रहण चालू कधी होतं? 4:30 वाजता स्पर्श करत ते. ग्रहणाची वेळ लक्षात ठेवा. 4:30. दुपारी 4:30 वाजेच्या अगोदर तुम्हाला जेवण करायचं जेवण करून घ्या, पाणी प्यायचं पाणी पिऊन घ्या, काय गोष्टी करायच्या त्या सगळ्या करून घ्या. दुपारी 4:30 म्हणजे 4 वाजेच्या अगोदर काय करायचं असेल ते करून घ्यायचं. काय करायचं म्हणजे काय, त्याच्या अगोदर तुम्ही जेवण करून घेऊ शकता, पाणी पिऊ शकता, गर्भवती माता भगिनींना पण सगळ्या गोष्टी करू शकता तुम्ही. वेद पाळायचे असेल तर पाळावे. वेद पाळायचे असेल तर तुम्हाला सकाळी 11 वाजेपासून वेद पाळायची गरज, हे लक्षात ठेवा. खूप जण वेद पाळतात, खूप जण वेद पाळत नाही. तुम्ही वेद जरी नाही पाळले समजा, पण ग्रहण जरी पाळलं तर महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. वेद पाळणं ठीक आहे, नाही वेद पाळणं झालं तर तुम्ही 4 वाजेपासून किंवा 4:30 वाजेपासून, ग्रहण जेव्हा लागतं 4:30 वाजेपासून तर 6:48 तरी तुम्ही सगळे नियम पाळावे. तुळशीपत्र कुठे ठेवायचं? 3 तारखेला धुलीवंदन आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. 3 तारखेला धुलीवंदन आहे. 3 तारखेला तुम्ही सकाळी चहा असेल, जेवण असेल, सगळ्या गोष्टी करून घ्या. दुपारी 4 वाजेच्या अगोदर. दुपारी 4 वाजेच्या अगोदर तुम्हाला जेवण असेल, सगळ्या गोष्टी करून घ्या. रात्रीचा स्वयंपाक ग्रहणानंतर करावा, ही माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. ग्रहण 6:48 नंतर संपतं. 6:48 नंतर आंघोळ करायची, स्नान करायचं आणि मग नवीन फ्रेश ताजा स्वयंपाक तयार करावा. सकाळचा स्वयंपाक सकाळीच खाऊन घ्यायचा. ग्रहणातला स्वयंपाक ते सगळ्यांना, तुम्हाला ग्रहण मागणारे असतात त्यांना सगळ्यांना देऊन टाकायचं. मग तुळशीपत्र ठेवण्याचा मागचा उद्देश काय? का बरं ठेवायचं तुळशीपत्र? आमच्या लहानपणी काय करायचो, माझी आई असेल ते लोणचं असेल, पाणी असेल, जे द्रव पदार्थ आहे ना, द्रव पदार्थ, त्याच्यावर तुळशीपत्र त्याच्यावर ठेवायचं. कोरड्या पदार्थाला काही प्रॉब्लेम नाहीये, तरी पण कोरड्या पदार्थावर तुम्ही एक तुळशीपत्र ठेवू शकता. कोरड्या पदार्थाला प्रॉब्लेम नाही. मग तुमच्याकडे जर साखर असेल, खूप 50 किलो साखर आहे, शेंगदाणे, किराणा सगळा आहे, तर त्याच्यावर एक तुळशीपत्र ठेवायचं. हे तुळशीपत्र 11 वाजताच वेद लागायच्या अगोदर तुळशीपत्र ठेवून द्या. तुमचे सगळ्या गोष्टीवर, आपला किराणा असेल, फ्रीज मध्ये पालेभाज्या सगळ्या गोष्टी असेल, सगळ्या याच्यावर तुळशीपत्र ठेवून द्यायचं. पिण्याचं पाणी असेल तुळशीपत्र ठेवा, वापरायचं पाणी असेल तुळशीपत्र ठेवावं. देवाला पण तुळशीपत्र ठेवायचं. कोरड्या वस्तूला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तरी पण तुम्हाला वाटत असेल तर कोरड्या वस्तूला शेंगदाणे असेल, गहू असेल, तांदूळ असेल, सगळ्यावर तुळशीपत्र ठेवू शकता. हे तुळशीपत्र कधी ठेवायचं? सकाळी 11 वाजेच्या अगोदर. वेद जेव्हा लागतील त्याच्या अगोदर तुळशीपत्र ठेवून द्या. लक्षात ठेवा. त्याच्या अगोदर आपल्या टाकीवर पिण्याच्या पाण्याची टाकी त्याच्यावर पण ठेवून द्या. का बरं? पूर्वीच्या काळी काय व्हायचं, जेव्हा ग्रहण लागत होतं तेव्हा घरचा व्यक्ती पाण्याच्या किनारी जायचा, म्हणजे नदी, तलाव, विहीर, त्या पाण्यामध्ये तो राहायचा त्या ग्रहण काळामध्ये. पूर्वीच्या काळी, लक्षात ठेवा, पूर्वीच्या काळी तिथे राहायचा.
म्हणजे 4:30 वाजेपासून तर 6:48 पर्यंत लोक पाण्यामध्येच राहायचे ग्रहण काळामध्ये. सूर्यग्रहण असो चंद्रग्रहण असो पाण्यामध्ये राहायचं. आणि घरामध्ये जे वेद काळ चालू व्हायचा त्यावेळेस त्याच्या अगोदर सगळे लोक खाऊन पिऊन घ्यायचे. ग्रहण जेव्हा चालू होतं डॉट तेव्हा कोणीही काही वस्तू खात नव्हतं पित नव्हतं त्या ग्रहण काळामध्ये. गर्भवती माता भगिनी काय करायचं तुम्ही 4 भिंतीमध्ये 4:30 वाजेपासून तर 6:48 पर्यंत 4 भिंतीमध्ये पडदे बिडदे सगळे बंद करून फॅन बिन एसी बीसी लावून फॅन लावा एसी लावा हे सगळं करून न झोपता एका ठिकाणी बसा. पण खूप जणांचा प्रॉब्लेम आहे की दादा 7वा महिना लागला 8वा महिना लागला 9वा महिना लागला आम्हाला झोपावंच लागतं. मग तुम्ही नुसतं पडा, डोळे बंद न करता नुसतं पडा, टेकून बसा, पडा, नामस्मरण करा, बस. तुम्हाला ते ग्रहणाचं काहीच नाही. तुम्ही पडदे हे सगळं पॅक करून फॅन किंवा एसी किंवा काही गोष्टी लावून झोपला ना तुम्हाला ग्रहणाचा कोणताही त्रास होणार नाही. लहान मुलं असेल लहान मुलांना तुम्ही 4:30 वाजेपासून ते 6:48 पर्यंत त्यांना पाणी प्यायला चालतं. लहान मुलं असेल वृद्ध असेल वयस्कर व्यक्ती असेल त्यांना पाणी प्यायला चालतं, पाण्याला काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणून तुळशीपत्र टाकून ठेवायचं, लक्षात ठेवा. आता तुळशीपत्र टाकण्याचं महत्व काय? हे तुळशीपत्र असं असतं, तुळशीपत्र टाकलं त्याचे दोष लागत नाही, त्याचे दोष लागत नाही. तुळशी मातेला खूप महत्व आहे, तुळशी मातेला खूप महत्व आहे, त्याचे दोष लागत नाही. म्हणून गर्भवती माता भगिनींनी 4:30 वाजेपासून तुम्ही 4:30 वाजेच्या अगोदर जेवण करून घ्या, पाणी प्या, काही प्रॉब्लेम. 4:30 नंतर 6:48 पर्यंत पाणी आहे, तुम्हाला जर वाटलं तर पिऊ शकता. ज्यांना बसणं शक्य नसेल ते झोपू शकता. नुसतं डोळे उघडे ठेवायचे, आराम करायचं, नामस्मरण करायचं. मोबाईल मध्ये ग्रहण पाहू नका, टीव्ही मध्ये ग्रहण पाहू नका. जे गर्भवती माता भगिनी आहेत ते. करोना सारखं असं, करोनामध्ये कसं आपण बाहेरून आलो आंघोळ करा सगळ्या बाजूला ठेवा, तसंच ग्रहण म्हणजे काय, हे सूतक काळ आहे. ग्रहणामध्ये तुम्ही कुठे बसायचं? देव घराजवळ बसायचं का? नाही. ग्रहणामध्ये अशा जागी बसा कोणाला आपलं तुमचं ग्रहण झाल्यानंतर तुम्हाला कसं आंघोळीला जायचं हे लक्षात ठेवा. ते कपडे सगळे भिजवायचे ग्रहण काळातले, लक्षात ठेवा. ही गोष्ट तुम्हाला कोणीच सांगणार नाही. कारण की आम्ही लहानपणापासून असे भरपूर ग्रहण बघितलेले. आमचे आई वडील, माझी आई तर अशी करायची, आम्ही ग्रहण लागलं आंघोळ करून बाजूला बसायचो आम्ही. ग्रहण संपलं पहिले आंघोळीला पाठवायचं, कुठंच हात लावायचं नाही, कुठं काही करायचं नाही. पहिलं स्नान संध्या केल्यानंतर मग आपण स्वच्छ होतो. सगळे कपडे टाकून द्यायचे, अंडर पॅन्ट बनेल सगळे ड्रेस सगळे धुवायला घ्यायचे. ते सगळं केल्यानंतर सगळे कपडे धुतले सगळे झाल्यानंतर मग नंतर आपण जेव्हा ग्रहण संपतं 6:48 ला, मग 6:48 ला ग्रहण संपल्यावर सगळ्यात पहिले आमची आई आहे ती स्नान संध्या करायची. स्नान झाल्यानंतर मग देवपूजा, देवाला पण आंघोळ घालायची, देवाला पण स्नान संध्या नवीन पाणी असेल ते टाकायचं. आणि तुळशीपत्र सगळीकडे टाकल्यामुळं काय होतं, त्याला ग्रहणाचा जो स्पर्श आहे तो त्रास होत नाही. ते पाणी आपण वापरू शकतो, पिण्याचं पाणी असेल ते वापरू शकतो आपण, लक्षात ठेवा. म्हणून तुळशीपत्र टाकणं महत्वाचं आहे. दुधामध्ये तुम्ही म्हणणार आता दुधामध्ये टाकायचं का? मग माझं स्पष्ट मत आहे, त्या दिवशी काय करायचं, जेवढं सकाळपुरतं दूध लागतं तेवढंच आणा. दुसरं दूध असेल तर संध्याकाळी आणा, किंवा आणून जरी ठेवलं फ्रीजमध्ये त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. समजलं आपल्याला 4:30 ते 6:48 पर्यंत पाळायचं, नंतर स्नान करायचं, देवपूजा करायची. देवपूजा केल्यानंतर आपण घरातील सगळ्यांना स्नान करायला लावायचं, कपडे भिजवायला लावायचे. कपडे झाले, कपडे भिजवून झाले, स्नान संध्या झालं, मग सगळ्यांनी नामस्मरण करू शकता सगळ्यांनी. आणि नंतर आम्ही काय करायचो लहानपणी, सगळे हे ग्रहण लागल्यानंतर सगळं झाल्यानंतर आई तांदळाची खिचडी असेल वरण भात असेल ह्या गोष्टी करायचो, आणि ग्रहण अशा पद्धतीने ग्रहण आहे ते पूर्ण व्हायचं. बस एवढेच नियम आहे ग्रहणाचे, दुसरे काहीच नाही. ग्रहणामध्ये जर तुम्ही 4:30 वाजेपासून तर 6:48 पर्यंत सेवा केली, आपण लाईव्ह सेवा घेणार आहोत युट्यूब चॅनल श्री केतन कुलकर्णी वर. या सेवेमध्ये आपण नामस्मरण, महामृत्युंजय मंत्र असेल हे सगळे स्तोत्र मंत्र घेणार आहे, व्यंकटेश स्तोत्र सगळे स्तोत्र घेणार आहे. दुर्गा सप्तशतीचे 2 अध्याय, स्वामी चरित्राचे 2 अध्याय. 4:30 वाजेपासून तर 6:48 पर्यंत जेवढा वेळ आपल्याला सेवा करता येईल तेवढी सगळी सेवा आपण करणार आहोत, तेवढी आपली आध्यात्मिक प्रगती होते. ग्रहण काळामध्ये
सेक्शुअल गोष्टी करायच्या नाही. 4:30 वाजेपासून तर 6:48 पर्यंत सेक्शुअल गोष्टी करायच्या नाही. सेक्शुअल व्हिडिओ बघायचे नाही. हे लक्षात ठेवा. हे कोणी सांगत नाही तुम्हाला. वाईट गोष्टी करायची नाही, वाईट कामं करायची नाही, कोणाला टिंगळ करू नका, कोणाला नावं ठेवू नका. आपापलं नामस्मरण करा. कोणाला नामस्मरण नाही करता आलं, नुसतं ग्रहण काळामध्ये शांत बसा, काही प्रॉब्लेम नाही. पण ग्रहण काळामध्ये सेवा केलेली आपल्या गुरुचा गुरुमंत्र जास्त ऍक्टिव्हेट करून घ्या. ग्रहण काळामध्ये जेवढं नामस्मरण करणार, जेवढी सेवा करणार, तेवढं त्याचं फळ आपल्याला भेटत असतं. जे तुळशीपत्र आपण सकाळी 11 वाजता टाकलेलं असतं, ते ग्रहण झाल्यानंतर तुळशीपत्र ग्रहण झाल्यानंतर तुळशीपत्र आहे ते दुसरीकडे आपण तुळशी झाडाखाली ठेवू शकतो. तुळशीपत्र ते काढू शकतो. ग्रहण झाल्यानंतर पूर्वीच्या काळी काय करायचे, ते सगळं पाणी टाकून द्यायचे, ते सगळं अन्न टाकून द्यायचे, घरामध्ये काही ठेवत नव्हते. पण आता आजकाल पाणी कमी आहे. आता आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो, तर आम्हाला पाणी 10 दिवसाला येतं, त्याच्यामुळे पाण्याची किंमत आहे आम्हाला. म्हणून आम्ही तुळशीपत्र टाकणार, पाणी टाकून द्यायचं नाही, ते पाणी वापरायचं, टाकायचं नाही. ग्रहण सगळ्यावर लागत असतात. आपण जे जायकवाडी धरण आहे त्याला पूर्ण ग्रहण लागणारच आहे. तुळशीपत्र टाकलं की शुद्ध होतं, हे आपलं लक्षात ठेवा. सोपा उपाय आहे तो. तुळशीपत्र टाकलं, शुद्ध झालं, ते पाणी तुम्ही ग्रहणानंतर वापरू शकता. परत दे दान सुटे ग्रहण असं पहिले काही करायचं. मग ग्रहण सुटल्यानंतर आपले स्नान सध्या झाल्यानंतर ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यावे. आपल्या जवळचं ब्राह्मण असेल, ग्रहणाचे जे चांगलं फळ असेल, वाईट फळ असेल, ते आपल्याला प्राप्त होण्यासाठी ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यावे. आपल्या जवळच्या ब्राह्मणाला दिलं तरी चालेल. नाही ब्राह्मण आपल्याला भेटला तर तुम्ही मला ऑनलाईन दक्षिणा आहे, तुमचं नाव आणि गोत्र पाठवून ऑनलाईन दक्षिणा पाठवू शकता. हे तुमच्या इच्छेने आहे. दे दान सुटे ग्रहण याचं महत्व आहे. म्हणून प्रत्येकाने तुमची दक्षिणा तुम्ही ऑनलाईन माझ्या नंबरवर पाठवू शकता. ते पैशाचा जो वापर आहे, आपण मला सापडलेले महादेव असेल, गाणगापूरमध्ये असेल, ते अन्नदानासाठी तिथे आपण वापरतो. म्हणजे आपल्या ग्रहणाचे दान पण होईल. या गोष्टी आपण करू शकतो. आम्ही पण तसं करायचो. ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यायचं, तुमच्या इच्छेने दक्षिणा असेल ते देऊ शकता. या गोष्टी आपण करू शकता. ग्रहणाची विनाकारण भीती बाळगू नका, हे लक्षात ठेवा. गर्भवती माता भगिनींनी काय करायचं, तुम्ही सकाळी 4:30 वाजेच्या अगोदर काय जेवण करायचं, जेवण करून घ्या, पाणी पिऊन घ्या, सगळ्या गोष्टी. 4:30 वाजेपासून तर 6:48 पर्यंत जर तुम्हाला तहान लागली, गर्भवती माता भगिनी पाणी पिऊ शकता. असं काही नाही, बंधन नाही, हे लक्षात ठेवा. पाणी पिऊ शकता. लहान मुलं असेल पाणी पिणारच आहे. आता माझे पण आता ओम असेल, स्वामिनी असेल, ऐकत नाही ते, त्यांना ग्रहण बिन काही नाही, त्याला काही समजत नाही. तसंच गर्भवती माता भगिनींनी 4:30 वाजेपासून तर 6:48 पर्यंत पाणी पिऊ शकता. लहान मुलं पण पाणी असेल, जेवण असेल, काय असेल ते करू शकता. वृद्ध असेल, आजारी असेल, तुम्ही पण पाणी जेवण 4:30 ते 6:48 पर्यंत घेऊ शकता. लक्षात ठेवा. अंधश्रद्धा पसरवत नाही मी, तुम्ही बिंदास करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. गर्भवती माता भगिनींनी ग्रहण बघू नये, बघू नये. जर तुम्ही बघितलं तर काय काळा डाग पडतो असं खूप जणांना वाटतं, असं काही होत नाही. पण सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपण विषयाची परीक्षा नाही घ्यायची. नाही बघायला सांगितलं ना, तर 4:30 वाजेपासून तर 6:48 पर्यंत एका रूम मध्ये बसा, फॅन लावा, एसी लावा, मस्त. ज्यांना झोपता येईल, ज्यांना बसता येत नाही त्यांनी पडून राहिलं तरी चालतं. झोपून राहायचे, डोळे उघडे ठेवा, नामस्मरण करा. ज्यांना बसता येतं तरी नामस्मरण करा. नामस्मरण केलं तरी खूप. 6:48 झाल्यानंतर स्नान करायचं. स्नान केल्यानंतर नामस्मरण करायचं, झालं. स्नान आणि शुद्धी झालं की आपलं ग्रहणाचा दोष आपल्याला लागत नाही. सोपं आहे. दक्षिणा जी आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ग्रहणाची दक्षिणा तुम्ही पाठवू शकता. दे दान सुटे ग्रहण असं असतं. तुमच्या नावाने नाव आणि गोत्र पाठवा, तुमच्या इच्छेने दक्षिणा आहे ती पाठवू शकता. पण त्याचं फळ आहे ते फळ आपल्याला भेटेल. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.